पौष्टिक असं नाचणीचं पीठ आणि मुगाची डाळ आपल्या घरात असते, तरीही आपल्याला कधी-कधी प्रश्न पडतो, की नाश्त्याला काय बनवायचं? तर चला तर मग आज साध्या आपल्या नाचणीच्या पिठापासून आणि आपल्या नेहमीच्या मुगाच्या डाळीपासून छान असे 2 एकदम पौष्टिक अशी आपण नाश्ते बनवणार आहेत 2, जी खाऊन घरातले म्हणतील, "आता बाहेरचं नाश्तं नकोच." आता ह्यासाठी आपल्याला थोड्या ना भाज्या लागतील. तर इथे सिमला मिरची आणि टोमॅटो बस हे 2च घेतले. ते थोडे बारीक असे चिरून घ्यायचे आणि थोडे मक्याचे दाणे पण लागतील. पहिल्यांदा आपण मुगाच्या डाळीचा आपण नाश्ता करतोय. तर त्याच्यासाठी ही मुगाची डाळ मी 4-5 तास भिजत ठेवलेली. तर ती फक्त स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ती बारीक वाटून घ्यायची आहे. पण त्याआधी त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची, थोडंसं पाणी आणि मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून छान असं मिश्रण आपलं बारीक करून घ्यायचं. हे झालंय माझं वाटीमध्ये मी काढून घेते. तर अशा प्रकारे पाहिजे. जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही पाहिजे. सगळंच पौष्टिक आहे, तर मग तेलाचा वापर न करता थोडंसं मी तुपाचाच वापर करते. तर तूप घातलंय मी तव्यावरती. तवा पण गरम झालाय. त्याच्यावरती हव्या ते म्हणजे हव्या त्या शेपचं आपण ते जे मिश्रण आहे ते तव्यावरती घालायचं. दोन्ही बाजूनी छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर वरती मस्त असा टोमॅटो सॉस घालायचा. जास्तीचा घातला तरी चालेल. तर हा 1-2 चमचे होईल टोमॅटो सॉस, तो मी घालते. आणि त्यानंतर आपल्याला ज्या मगाशी मी भाज्या चिरून घेतल्या, अ, शिमला मिरची आणि टोमॅटोज ते घालायचं आणि ते सगळं हे झाल्यानंतर आपल्याला त्यावरती घालायचं आहे चीज. चीज घातल्यानंतर छान असं झाकण ठेवायचं आणि ते चीज विरघळेपर्यंत हा जो पिझ्झा आहे मुगाच्या डाळीचा, तो छान असा शिजवून घ्यायचा. पिझ्झा म्हटला तर जास्त करून आपण बाहेरच खातो. पण त्याचं प्रमाण आणि साईज एवढे कधी-कधी मोठी असते ना, तर कधी-कधी तो संपतो, कधी-कधी तो राहतो, कधी-कधी आवडतच नाही. पण हा जो आपला मूग डाळीचा पिझ्झा आहे, तो एवढा पौष्टिक आहे, एवढा चविष्ट आहे ना, की तो एकतर लहान असतो आणि सगळं आपण पौष्टिक पदार्थाने बनवलेला असतो. त्यामुळे हा जो पिझ्झा आहे, तो संपतोच संपतो. आणि खूप पौष्टिक आहे असं हे पौष्टिक असं आपलं हे नाश्ता त्या दिवशी आपलं होऊन जातं. आता मुगाची डाळ होती, आपण मुगाच्या डाळीचा पिझ्झा बनवला. आता आपल्याकडे समजा नाचणीचं पीठ असेल, तर आपण फक्त भाकरी न बनवता, तर त्याचाही आपल्याला एक छान असं नाश्ता बनवता येईल. तर त्याच्यासाठी ही मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये मी 1 केळं घालते. आणि हे जे केळं आहेत ना, ते आपण मार्केटमध्ये आणतो. कधी गोड असतात, कधी तर त्याच्यामध्ये गोडवा नसतो. तर केळं समजा गोड असेल तर 1 घ्या. समजा केळं टेस्ट केल्यानंतर कमी गोड असेल, तर केळ्याचं प्रमाण वाढवा. 2 घ्या किंवा 1.5 घ्या. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी हे दूध घेतलंय, ते घालायचं. वेलची पूड पाव चमचा आणि अ, एका केळीने एवढं काही ते गोडपणा त्यामध्ये नाहीये. तर गूळ पावडर आपल्याकडे असते, तर ते घालायची, गूळ पावडर घालायची. तर हा जे गोड किती पाहिजे हे आपल्या ह्याच्यावर ठरवायचं. ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. एक तर केळं जास्तीचं होऊ शकतं किंवा गूळ पावडरीचं आपण प्रमाण वाढवू शकतो. ते आपल्यावर आहे. हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पॅनवरती मी तूप घातलंय आणि हे छोटे-छोटे नाचणीचे पॅनकेक आपले तयार करून घ्यायचे आणि वरती आहे ना मी बदामचे पीस हे केलेत. तर असे हे दोन्ही बाजूनी भाजून झाल्यानंतर हे आपल्या नाचणीचे पॅनकेक तयार होतात. नाचणीची भाकरी दिली तर काळी होते. पण हे असे नाचणीच्याच पिठाचे आपण जर का पॅनकेक तयार करून दिले, मग नाचणीच्या भाकरीला जे काळी भाकरी असे म्हणतात ना, ते पण हे जे नाचणीचे मिनी केक आहेत ना, मस्त असे आवडीने छान असे खातात.